अश्लील SMS तयार करत एका डॉक्टरनं आयुष्याची राख रांगोळी केल्यानं निराश झालेल्या युवतीनं स्वतःला जाळून घेतलं। ही दुर्दैवी घटना नागपुरात घडली आहे। गंभीर स्वरूपात जळालेल्या युवतीचा नागपूरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झालाय। पोलिसांनी डॉक्टरला अटक केली आहे। डॉक्टरकडे प्रकृती बरी नाही म्हणून नागपूरची युवती घराजवळच्या कुंतल जांभूळकर नावाच्या डॉक्टरकडे गेली। त्यातून झालेल्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं। त्यातून गाठीभेटी वाढल्या। कुंतल जांभूळकरनं लग्नाचं आश्वासन दिल्यावर शरीर संबंध निर्माण झाले। मात्र या नराधम डॉक्टरने याचा गैरफायदा घेत तिची अश्लील MMS क्लिप तयार केली। युवतीला जबरदस्ती गर्भपात करण्यासही भाग पाडलं। वो डॉक्टर के साथ नहीं क्या उसके कुछ संबंध बन गए, तो डॉक्टर ने नहीं क्या उसे शादी का झांसा दिया। बाद में वो क्या हुआ उनके बीच, तो वो डॉक्टर ने क्या उसे शादी का झांसा मतलब तोड़ दिया कि मैं तेरे शादी नहीं करूँगा करके। तो उसी बीच उस चक्कर में उसने क्या 2 बार सुसाइड करने की कोशिश की। इसके पहले भी 1 बार सुसाइड की थी पर वो बच गई थी। अभी दूसरी बार सुसाइड की उसने। इन सब के पीछे वो बस वो डॉक्टर कुंतल जांभूळकर का ही हाथ है। मुलगी राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करत होती। लग्नासाठी मागे लागलीच तर MMS जगजाहीर करण्याची धमकी त्यानं दिली। त्याच्या या प्रतारणेमुळे नाराज झालेल्या युवतीने अखेर स्वतःला जाळून घेतलं। मृत्यूपूर्व जबानीत तिने या बाबींचा उल्लेख केलाय। त्यानुसार कुंतल जांभूळकरला अटक करण्यात आली आहे। एक 30 वर्ष वयाची कुमारिका आहे। तिनं स्वतःच्या राहत्या घरी अंगावर केरोसिनचं तेल घेऊन स्वतःला जाळून घेतलं। त्यामध्ये ती गंभीररित्या भाजल्या गेली। गंभीर जखमी झाल्यामुळे ती रात्रीला 12:30 सुमारास ती मरण पावली। आणि उपचारादरम्यान तिनं जो डीडी दिला किंवा उपचारादरम्यान तिने जे मृत्यूपूर्व बयान दिलं त्याच्या आधारावर त्या डॉक्टरच्या विरुद्ध कलम 306 भादवी अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे। कुंतल जांभूळकरने इतरही काही महिलांना अशा पद्धतीने फसवलं आहे का याचा तपास पोलीस करतायत। पण आपल्या या कृत्याने त्यांनी डॉक्टरी पेशाला काळीमा फासलाय हे नक्की। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।